मी आता शिरसोफळ या गावामध्ये आहे. शिरसोफळ या गावामध्ये पाण्याचं आवर्तन सोडण्यावरून या ठिकाणी पाहतोय, की पोलिसांचा मोठा फौजफाटा आलेला आहे. ग्रामस्थांनी देखील हे आवर्तन इथून उचलण्यासाठी विरोध केलेला आहे. नेमकं या ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे, हे का विरोध करतायत, या संदर्भात आपण शिरसोफळ ग्रामस्थांशी चर्चा करूया. या ठिकाणी आपण बघतोय, की आज तुम्ही एवढा मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस बंदोबस्तात हे पाणी आवर्तन इथून उचलण्यासाठी तुम्ही विरोध करताय. का विरोध करताय? आमचा विरोध काहीच नाही. त्यांनी तळ्यात पाणी सोडावं आणि 100% उचलून न्यावं. आम्हाला जे ठरलेलं कमीत कमी 100 ठरलेलं होतं तसे एमसेफ्टी ते फार 65 वर आले, 64 वर आले. तरी बी उचलून नेण्याचा प्रयत्न केला तर इथला शेतकरी देशोधडीला लागेल आणि सगळे भिकारी व्हायची लक्षणं आहेत सगळी. निश्चितपणे. काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय? जर आमचं पाणी सगळं उचललं तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही पाणी नसलं तर आम्ही जगूच शकत नाही. अ, काय सर काय वाटतंय? काय भावना आहेत तुमच्या? नाही साहेब, पाणी आम्हाला जर राखीव नाही ठेवलं तर ह्या लोकांना, स्थानिक लोकांना इथल्या दुसरा ऑप्शनच नाही. आत्महत्येशिवाय पर्याय पाणी नसेल तर आज जनावरं कशी जागवायची, त्यांना चारा कुठून आणायचा, ऊस कसे जागवायचे, पिण्याचे पाणी कसे भागवायचे, हे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. म्हणून हा पंप हाऊसचा होणारा चालू होऊन देणार नाही आम्ही. काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? आजचा जे हा संघर्ष आहे, हे अधिकाऱ्यांनी आमचा वाद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा असा प्रश्न आहे, की आम्ही 10 वर्ष संघर्ष करतोय. ह्याच्यामध्ये आम्हाला लेखी स्वरूप दिलेलं आहे आणि तरी सुद्धा हा प्रयत्न उचलण्याचा करत असताल, तर आम्ही कसल्याही पद्धतीने पंप हाऊस चालू देणार नाही. काय म्हणायचे तुमची काय? 850 एकरामध्ये हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. त्याच्यात 356 घनफूट पाणी साठा असतो. शिरसुपळकरांचं परिसरातलं पाणी त्या तलावात जमा होतं. त्याच्यामध्ये खडक वसल्याचं थोडं पाणी सोडलं जातं, जे शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी सोडलं जातं आणि ते सगळं पाणी पहिलं जमा झालेलं पावसाचं पाणी, अधिक सोडलेलं पाणी हे सगळं वरून उचलून जातं आणि इरिगेशन खात्याच्या ज्या पाणी चोरीचा जो विषय आहे, तो आमच्या तलावावर खपवला जातो, लादला जातो. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे 1 जून ते 1 मार्च ते 30 जूनच्या 4 महिन्याकरता शिरसुपळकरांसाठी 120 एमसीएफटी पाणीसाठा राखीव ठेवावा. जो शिरसुपळ रावणगावच्या पाणी पुरवठ्याच्या योजना ह्याच्यावर आहेत आणि 400 उपसा सिंचन योजना त्या शिरसुपळ तलावाला लावून नाही, जेणेकरून 2 ते 2,500 एकर ऊस दरवर्षी आसपासच्या कारखान्याला जातो. आता जर ह्यांनी पाणी चालू केलं तर सगळाचा सगळा ऊस जळून जाईल आणि शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. ह्याची दखल शासनाने घ्यावी. ह्याच्यात जर काही वाईट घडलं त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. निश्चितपणे आपण इथं पाहतोय, की हे जे शेतकरी ते शेतकरी भावूक झालेले आहेत. यांच्या हक्काचं जे 65 एमसीएफटी पाणी होतं, हे 65 एमसीएफटी पाणी ह्यांच्या हक्काचं पाणी आहे आणि हे हक्काचं पाणी आम्ही इथून उचलून देणार नाहीये आणि जर हे पाणी इथून उचललं तर आम्ही आत्मदहन करू, असा देखील इशारा या ठिकाणी ग्रामस्थांकडून शासनाला दिला जात आहे. आता हे पाहणं गरजेचं आहे, की शासन स्तरावर याच्यावर नेमकी काय कारवाई होते, शासन नेमकं काय करतं आणि शासनाची भूमिका काय असणार आहे, हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन महेश संतोष .com महाराष्ट्र, बारामती.